तुम्हाला ना एक खास व्यक्तीला भेटतो. चप्पल घेऊन ती माझ्यासोबत आहे आता. अंगावर बूट फेकून मारलाय. बाई कार्डिओ करताना तुम्ही बघू शकता प्रतीक कसा म्हणजे तारक नाही तर बरोबर बोर होशील. हॅलो गाईज, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा हनी किक्स चॅनलमध्ये. आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता प्रतीक बोटकोंडे बसलेला आहे. ॲक्च्युली हा माझ्या भावाचा क्लासमेट आहे हा. सो आणि इवन माझी जी क्लासमेट होती वेदिका, तिचा भाऊ आहे. सो आम्ही चांगले ओळखतो एकमेकांना. आणि आज आम्ही जिम सोबत करणार आहे. काय करणार आहे भाऊ आज आपण? अच्छा, ट्रेनर जे बोलणार ते करणार आहे. सो मला तर मी 3 महिने झाले जिम करतो आहे, मला तर माहिती आहे. पण आज आपल्याला अकॉर्डिंग टू प्रतीक चालावं लागणार. सो जे पण प्रतीक एक्सरसाइज करणार आपल्याला पण तेच करावं लागणार. प्रतीकचा वॉर्मअप चालू झाला. इकडे येऊन कर ना. लेट्स गो. पहिले प्रतीक काही जास्त काय आम्ही वेट नाही मारत आहे. प्रतीक बोलला की लाईट वेट पासूनच सुरू करूया. सो लाईट वेट करूया पहिले. गाईज आत्ता जस्ट ना प्रतीक मला बोलला की त्याचं वजन काहीतरी 127 काहीतरी होतं स्टार्टिंगला. 128 होतं. तर त्यांनी तब्बल एका हफ्त्यात की 2 हफ्त्यामध्ये त्यांनी 8 किलो वजन कमी केलं आहे. तर ही खूप मोठी गोष्ट आहे याच्यासाठी. चल प्रतीक, लेट्स गो. प्रतीकचा बेकार ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे काही दिवसातच. तुम्ही बघा 100 बोरी मागं लागणार आहे त्याच्या डायरेक्ट. आई असतो कैसा. अरे काय मुस्कुरा रहे हो? कहाँ मुस्कुरा रहे? नहीं मुस्कुरा रहे. मुस्कुरा तो रहे हो. नहीं मुस्कुरा. आता पण काही कमी नाही तसं. आता पण आहे लाईनीमध्ये. गाईज तुम्हाला आमच्या ट्रेनरशी भेटवतो, चेतन दादा. पहिले पण ब्लॉगमध्ये बघितलं असेल चेतन दादा बेलवले. हाय बोला दादा. हाय. तर गाईज मी तुम्हाला ना एक खास व्यक्तीला भेटवतो जी माझ्या आय थिंक चाइल्डहुड पासून सोबत आहे. चप्पल घेऊन ती मला बोलली की आता मी नाही येणार. ती बोलली मी जेव्हा फेमस झालो ना तेव्हा येणार. पण मी बोललो तिला की मी जेव्हा फेमस झालो तेव्हा तुला कशाला घेऊ मी. बरोबर. अक्षरशः माझ्या अंगावर बूट फेकून मारलाय. अशी कोण बहीण असते का? मला तुम्ही कमेंट करा खाली. तुम्ही बघितलं असेल ना की माझे रेपिटेशन थोडेसे जास्त आहेत. कारण मी 20 करतो, मग नंतर दुसऱ्या स्टेपमध्ये वेट वाढून 16 आणि मग नंतर परत एकदा वेट वाढून 12. याचे 15. पहिले स्टार्टिंगला 15. ओनली 7 रेपिटेशन झालेले आहेत माझ्या.
की स्पायनल कॉर्डमध्ये आले मला असं वाटतं चमक भरले. ओह नो. आजच्या एवढा बस झाला मला. बाई कार्डिओ करताना तुम्ही बघू शकता प्रतीक कसा म्हणजे तारक मेहता नाही तर बरोबर बोर होशील. बरोबर आहे बाई. तारक मेहता जसं आपण जेवताना बघतो ना तारक मेहता, तसा प्रतीकचा सवय आहे की तो कार्डिओ करताना बघतो. तशी तर आमची जिम झालेली आहे, फक्त प्रतीकचं कार्डिओ राहिलं आहे. पण काय नाही, मला तर ॲब्सोल्युटली नो डाऊट आहे की प्रतीक असा डेंजरवाला ट्रान्सफॉर्मेशन करणार आहे ना एक दिवशी. पूर्ण या जिममध्ये जस्ट वेट अँड वॉच. ओ माय गॉड. वाक्य खतरनाक बोललं आहे प्रतीक. काही वेळ लागेल फक्त, पण तुम्हाला डेफिनेटली पूर्ण या जिममध्ये असा पोरगा नसेल ना तसा प्रतीक होणार आहे. सगळ्या पोरी फिदा आहे याच्यावर. काय बोलतं. चला तर मग भेटू या पुढच्या व्लॉगमध्ये. आणि मी ट्राय करतोय की प्रतीकसोबत अजून थोडासा चांगला व्लॉग करूया प्रतीकसोबत, प्रॉपर एकदम जिमवाला. सो स्टार्टिंगपासून ते एंडिंगपर्यंत जिम वर्कआउटमध्ये कसं आम्ही आणि प्रतीकचा डाएट प्लॅन पण आम्ही त्याच्यामध्ये शेअर करूया नेक्स्ट व्लॉगमध्ये प्रॉबब्ली. बापरे, एकदम मनासारखं बोललं आहे. एकदम जे इम्पॉर्टंट आहे मेसेज तो बोलला आहे. लाईक शेअर सबस्क्राईब करा फटाफट. चला हसताला विसता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.